जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर हे रखरखतं ऊन घेत मी आज चाललेले एका नवीन ठिकाणी. ते एक प्राचीन मंदिर असून पर्यटकांपासून वंचित असल्यामुळे त्याची सुंदरता आज पण टिकून आहे. या मंदिराचे बांधकाम पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांनी केलेले आहे. ते एक शिवभक्त असल्यामुळे त्यांनी बरीच अशी शिवाची मंदिरं बांधली आणि त्यातीलच हे एक बाणेश्वर मंदिर. आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आता. पहिल्यांदा तर आपल्याला जाताना हे दिसतं छोटीशी अशी ही शिवपिंड. मग त्याच्याच पुढे गेल्यावर आपल्या उजव्या बाजूला त्यांनी चप्पलचे स्टँड वगैरे ठेवलेले आहे. चप्पलचे स्टँडच्या समोर आपल्याला एंट्रन्सला जाताना हे आपल्याला दर्शन येतं हर हर महादेव या वाक्याचं. मग ते वाक्य घेऊन आपण पुढे उतरताच आपल्याला पाय धुण्यासाठी तिथं पाण्याची पण सोय आहे. तिथूनच आपल्याला समोर दिसतो हे नंदीचा मंडप, जो की 4 खांबांवरती उभा आहे आणि याची पण कलाकृती अशी छान आहे. 4 खांब आहेत, त्याच्यावर असं काही कोरीव काम नाही आहे, पण एक वेगळी शांतता आहे. त्याच्यासमोर कासव आहे आणि प्राचीन शिव मंदिर आहे, पण त्याची कलाकृती अशी काही त्याच्यावर कोरीव काम वगैरे गेलेलं नाही आहे, पण त्याला आता सध्या कलर वगैरे केलेला आहे, त्यामुळे तिथे खूप असं छान वाटतं बघताना. तिथूनच आपण पुढं गेलो की हे शिवमंदिर दिसतं. शिवमंदिराच्या आतमध्ये गेलं सभामंडपात की चला तर आपण जाऊया सभामंडपात. तर हे असं आहे सभामंडप, जे की आपल्याला दिसून येतं की हे आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला हे 16 खांबांवरती उभं असणारे हे शिवमंदिर दिसून येतं. आणि त्याच्या साईडलाच हे एक वाद्यंत्र म्हणतात ना, जे की आपण आरतीसाठी वाजवतो ते आहे. त्याच्या आपल्या डाव्या साईडला आणि मंदिराच्या उजव्या साईडला गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत. हे तर बघा किती छान गणपती आहे. तिथे साईडला खांबांवरती असे पोस्टर लावलेले आहेत, जे की गणपती स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र आहे, महादेवाचे जे स्तोत्र आहेत बाबा, आरत्या आहेत, ते सगळं तिथं लावलं गेलेलं आहे. आणि तिथूनच मंदिराच्या डाव्या आणि आपल्या उजव्या साईडला हे मारुतीराय आपले विराजमान आहेत. बघा तर मग किती छान मारुती आहे, तो पण दगडात कोरले गेलेला. आणि तिथून आतमध्ये गेलं तर हे असे स्तोत्र वगैरे लावलेले मी तुम्हाला दाखवते. आणि हा तर होता सभामंडप. तर आता मी तुम्हाला दाखवलं ना, ते होतं सभामंडप. आणि आता मी तुम्हाला आतली शिवपिंड वगैरे. आणि हे मंदिराच्या बाहेर सरदार खंडेरावांचा फोटो लावलेला आहे. त्याच्यावर बाहेरच गणपतीची मूर्ती होती आणि ही अशी आपल्या नेहमीप्रमाणे शिवाची शिवपिंड, जी की प्रत्येक वेळेस मी जी शिवपिंड बघते ना, त्याच्यापेक्षा म्हणजे ते जे लोकेशन मी आत्तापर्यंत बघितले त्या लोकेशनमध्ये माझ्यासाठी ही सगळ्यात उंचीने मोठी होती शिवपिंड. आणि आपल्या पार्वती माता. ह्या शिवपिंडीचं भव्य दिव्य रूप बघून मला असं त्या शिवपिंडीकडे बघतच राहावं असं वाटत होतं त्या टायमाला. आणि हे आतील सगळं शिवदरबारातलं, जे की कळस असेल, शिवपिंड. आणि तिथून मी बाहेर पडले, जे की मंदिराच्या उजव्या साईडला आहे हे वृंदावन. तिथूनच समोर गेलं तर तुम्हाला अर्धनारीनटेश्वर नर्मदेश्वराचं मंदिर दिसेल. आणि तिथंच हे बेलीचं झाड होतं, त्याच्यासमोर हा मंदिर आणि ही त्या मंदिराच्या आतली शिवपिंड. चला तर आपण आता ती शिवपिंड बघूया आतमध्ये जाऊन. आणि त्याच्या बाहेर आलो आपण, त्याच्या पुढं गेलं तर हे नागदेवता दिसतात. आणि तिथून थोडंसं पुढं आलो आपण की हे निसर्गरम्य वातावरण. आणि मी खरं सांगते, मुद्दामून मी बॅकग्राऊंडचा आवाज ह्यावेळेस व्हिडिओमध्ये ठेवला आहे, का तर पक्ष्यांचा आवाज आणि हे निसर्गरम्य वातावरण बघून मला खूप भारी वाटत होतं. तर चला तर मग आपण आता पुढं जाऊया. इथून पुढं जर आपण गेलो तर हे उंबराचं झाड दिसतं. तिथून जर पुढे गेलो आपण तर आपल्याला ही दिसून येते मंदिरासारखी, जे की ते मंदिर नाही आहे,
ती आहे सरदार खंडेराव दाभाडे यांची समाधी, जी की त्यांच्या पत्नी उमाबाई यांनी बांधली होती. मराठा साम्राज्याची अमौलिक सेवा केल्यामुळे छत्रपतींकडून दाभाडे यांना जहांगीर देण्यात आली होती. त्यामुळेच या गावाचे नाव देखील तळेगाव दाभाडे असे पडले जाते असं म्हणतात. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि राणी येसूबाईंना मुघलांनी कैद केले, त्यांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी खूप प्रयत्न केले. त्यात देखील यांचे नाव अग्रस्थानी होते. इसवी सन 1619 हा त्यांचा जन्मसाल आहे आणि 1729 हे त्यांचं मृत्यूसाल आहे. वयाचे 38 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्याबरोबर स्वराज्य स्थापनेसाठी झुंज दिली. तिथून जर पुढे आलो आपण नंदीकडे, तर नंदीच्या मागे जे आपल्याला हे तळं दिसतं ते गेल्या काळी इथं पाणी साठवलं असेल त्यांनी. आजही तिथले बांधकाम बघा, दगडी बांधकाम केलेले ते आजही आहे. आणि हे जे दिसतंय वरती तुम्हाला आत्ता पाईपपाशी, ते कदाचित पाणी काढण्यासाठी त्यातून शेतीला पाणी देण्यासाठी केलं असावं. पण आत्ताच्या ह्या स्थितीला ह्याला नासकं तळं असं म्हटलं जातं. आणि हा वरचा तिथला परिसर, शेतीचा नैसर्गिक वातावरण अतिशय सुंदर असं आणि मनाला भारावून टाकणारं, की जे काही असेल ना, इथल्या माणसांनी ह्या मंदिराला आणि परिसराला खूप जपले. मला खूप आवडलं मंदिर आणि हा इथला परिसर. मंदिराच्या बाहेर पडताना डाव्या साईडला आपल्याला उमासाहेब देवींची समाधी लागते आणि तिथे एक पोस्टर पण आहे माहितीचा. तर हे बाकीच्या समाध्या कुणाच्या आहेत हे मी नाही सांगू शकत. चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या. मंदिराचं वातावरण खूप छान आहे, नैसर्गिक वातावरण आहे. भेटूया आपण चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.